गाईच्या कच्च्या दुधापासून किंवा चिकापासून खरवसच्या वड्या कशा बनवायच्या, या वड्या बनवताना दूध वापरायचं किंवा नाही, किंवा किती प्रमाणात वापरायचं, शिवाय ह्या वड्या घट्ट आणि मऊसूत होण्यासाठी काय करायचं, हे सगळं आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग रेसिपी बघूया. इथे माझ्याकडे गाईचं चीक आहे, म्हणजेच कच्चं दूध. हे अर्धा लिटर दूध आहे. आता हे दूध अगदीच घट्ट नाही, थोडंसं पातळ आहे, त्यामुळे यामध्ये मी अजिबात दूध वापरणार नाही. तुमच्याकडचं दूध जर अगदी घट्टच असेल तर तुम्ही 1 कपभर दूध ॲड केलं तरीसुद्धा चालेल, कारण की खूप जास्त दूधसुद्धा ॲड केल्यामुळे आपल्या वड्या घट्ट होत नाही किंवा वडींना पाणी सुटतं. आता यामध्ये 1 वाटी मी गूळ घातलेला आहे, बारीक चिरून घेतलेला गूळ घातला. त्यानंतर 1 चमचा विलायची पावडर घातलेली आहे. आता आपल्याला हा गूळ दुधामध्ये विरघळतो तोपर्यंत विक्सच्या मदतीने असं ढवळत राहायचे. आता तुमच्याकडचं दूध जर खूप जास्त घट्ट असेल तरच त्यामध्ये दूध ॲड करा, नाही तर तसंच डायरेक्ट केलं तरीसुद्धा छान होतात. आणि बऱ्याचदा खूप जास्त दूध ॲड केल्यामुळे काय होतं की खरवसच्या वड्यांना असं पाणी सुटतं, त्यामुळे खूप जास्त दूधसुद्धा ॲड करायचं नाही. आता आपला गूळसुद्धा छान विरघळून गेलेला आहे. त्यानंतर काय करायचं, ज्या भांड्यामध्ये खरवसच्या वड्या बनवायचे आहेत त्याला आतून ओलं करून घ्यायचं. त्यानंतर अशी एक गाळणी घ्यायची. गाळणीमध्ये आपल्याला हे दूध सगळं गाळून घ्यायचं आहे, कारण की इथे आपण गूळ वापरलेला आहे आणि गुळामध्ये बऱ्याचदा खडे किंवा कचरा असतो. हा कचरा गाळल्यामुळे सहज वरच्यावरती निघून जाईल. तुम्ही बघू शकताय यामध्ये बारीक बारीक असे खडे किंवा कचरा आहे, तो वरच्यावरती निघून जाईल. यामुळे आपल्याला हे दूध गाळून घ्यायचे, नाहीतर खाताना वडींच्यामध्ये हे खडे आपल्या दाताखाली येतील. आता त्यानंतर इथे मी जायफळ पावडर घालून घेत आहे. ही पावडरसुद्धा आपल्याला दुधामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला ह्या वड्या आपल्याला कुकरमध्ये करायच्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं, गॅसवरती एक कुकर ठेवून घ्यायचं आणि त्या कुकरमध्ये थोडंसं तळाशी पाणी घालायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि अशी एक रिंगसुद्धा असते ना, ती रिंग ठेवायची, कारण की आपल्याला हे जे भांडं आहे ते डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायचं नाही. अशी रिंग ठेवल्यामुळे आपण जे खरवसच्या वड्या बनवण्यासाठी जे भांडं ठेवणार आहोत ते असं वरच्यावरती रिंगवरती ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता त्यानंतर यावरती काय करायचं, अजून एक दुसरं झाकण झाकायचं आहे, कारण की जेव्हा ह्या वड्या वाफल्या जातील तेव्हा याला पाणी सुटेल कुकरच्या झाकणाला आणि ते पाणी आपल्या वडींमध्ये पडेल. त्यामुळे अशा पद्धतीने एक झाकण वरून झाकायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे. कुकरचं झाकण लावताना सुद्धा आपल्याला याची शिट्टी लावायची नाही, फक्त रिंग लावायची आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावल्यानंतर जवळपास 20 मिनटं आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या वड्या छान वाफवून घ्यायच्या आहे. इथे तुम्हाला मी गॅससुद्धा दाखवते की लो टू मिडियम गॅसवरती 20 मिनटं आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहे. 20 मिनटानंतर कुकर पूर्णपणे गार होऊ द्यायचा, त्यानंतरच आपल्याला उघडायचं आहे. पूर्ण कुकर गार झाल्यावरती ह्या कुकर उघडून घ्यायचा आणि वरचं झाकणसुद्धा आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे. सावकाश काढायचं, कारण की हे गरमसुद्धा असतं. तर अलगद काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकताय. तर चेक करण्यासाठी असं बोटाने प्रेस करून बघायचं. हाताला जर चिकटलं तर ते कच्चं असतं, किंवा चाकू घ्यायचा आणि चाकूच्या मदतीने सुद्धा आपण चेक करून बघायचं. चाकू असा रोवून बघायचा, जर चाकूला काही लागलं नाही तर आपल्या वड्या झाले. आणि जर तुमच्या थोडंसं कच्चं असेल तर अजून 5 मिनटं वाफवून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत अगदी छान असे हे वाफलं गेलेलं आहे. संपूर्ण गार होण्यासाठी जवळपास 2 ते 3 तास लागले. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय अगदी छान असं ह्या वड्या वाफल्या गेलेल्या आहे. आता चाकूच्या मदतीने सुरुवातीला साईडून असं भांड्यापासून आपल्याला हे वेगळं करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. मी इथे चौकोनी आकार देत आहे, काही पाटोडी आकाराच्या सुद्धा कट करून घेतात, तर इथे मी चौकोनी आकाराने कट करून घेत आहे.
जर तुमच्या खरवस शिजलं नसेल तर तुम्ही 5-1 मिनटं अजून शिजवून घेतलं तरीसुद्धा चालतं आणि पूर्ण गार झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायला घ्यायच्या. गरम असताना जर आपण कट करायला गेलं तर हे तुटण्याची शक्यता असते. आता मी तुम्हाला इथे एक वडी काढूनसुद्धा दाखवत आहे. बघू शकता अगदी मऊसूत आणि एकदम अशी क्लीन अशी ही वडी झालेली आहे. घट्टसर अशी वडी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्यासुद्धा खरवसच्या वड्या अगदी मऊसूत अशा तयार होतील. अगदी परफेक्ट अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे आणि गूळ वापरल्यामुळे हे खूप पौष्टिक होतं. बऱ्याच वेळा ज्यांना साखर वापरायची असेल साखर वापरू शकता, पण गुळाचा वापर केल्यामुळे ह्या वड्या पौष्टिक होतात. तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने अगदी क्लीन आणि मऊसूत अशी ही खरवसची वडी तयार झालेली आहे. आता ह्या वड्या आपण व्यवस्थित काढून आणि जवळपास फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आपण ठेवू शकतो आणि 2 ते 3 दिवस वापरसुद्धा करू शकतो. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.